कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तुम्ही तर ओळखलेच असेल थंबनेलवरून किंवा टायटलवरून आज आपण कोणती ती रेसिपी बनवत आहे. तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. तर तुम्ही पाहिलं की सर्वात आधी मी काय केले, 2 वाट्या घेतल्या आणि 2 वाट्यामध्ये 10-12 असे काजू आणि बदाम घेतल्यात आणि त्याला ना छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत, म्हणजे कापून घेतलेले आहेत. तर मिक्सरमधून काढायचे नाही, तर ते काय करायचे असं चिरून घ्यायचे की जेणेकरून ज्यावेळेस आपण जी रेसिपी बनवू ना त्याच्यामध्ये चांगल्यापैकी त्याचा स्वाद लागला पाहिजे. आता इथं तुम्ही पाहिलं असेल, इथं मी काय केले, इथे ओले जी खजूर असतात ना ते इथं मी घेतलेत आणि त्याची ना वरचे जी टोकं असतात ते काढून घेतली आणि त्याच्यासोबत जी आतली जी बिया असतात ना ते पण काढून घेतलेत. आता हे तुम्ही पाहिलं असेल की मी काय केलं, हे छोटे छोटे ना तुकडे केले ते. आता हे जे आपण तुकडे केलेत ना ह्याला काय करायचं, मिक्सरमधून बारीक करायचे. पण विषय असा होता की आता हे खजूर आहे ना आणायला कोणीच नव्हतं, तर मी काय केले, जेवढे घरात होतेत ना तेवढेच इथे घेतलेले आहेत. तर मला थोडेसे कमी पडल्यात. जर तुम्हाला क्वांटिटी जर हवी असेल तर काय करायचं, एक वाटी पूर्ण भरून घ्या आणि काजू बदाम तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ह्याला आपण काय करूया, मिक्सरमधून आहे ना बारीक करून घेऊया. तर तुम्ही तर पाहिलं असेल की मिक्सरमधून बारीक करून घेऊन झालेलं आहे. आता इथं राहिलं होतं, लक्षात नव्हतं माझ्या की अक्रोड पण इथं कट करून घ्यायचे. तर म्हणलं ठीक आहे. आता इथं मी काय केलं, ते जे अक्रोड आहे ना त्याला पण छोटे छोटे असे तुकडे म्हणजे कट करून घेतलेले आहे. आणि आजची जी रेसिपी आहे ना तुम्ही कधीही बनवू शकता. ज्यावेळेस तुमच्या घरी पाहुणे यायचे असतील किंवा काही वेकेशन असेल त्यावेळेस तुम्ही हे बनवू शकता, किंवा काही जर समजा सणासुदीला पण तुम्ही हे बनवू शकता. कारण कसं असतं की आपल्या घरात मिठाई पाहिजेच. म्हणजे समजा आपण ही जी रेसिपी बनवली तर खरंच उत्तमच ना. आणि कसं की घरच्या साहित्यापासून नो झंझट आणि नो शुगर, नो गूळ, अजिबात कसलाही आपण वापर केलेला नाही आहे. जे खजूर वगैरे आहेत ना त्यातच गोडचं प्रमाण वगैरे एकदम परफेक्टली होतं. त्याचा साखरेचा काही विषय नाही आणि गुळाचा पण काहीच विषय नाही आहे. तर इथं अक्रोड आपले जे आहेत ना ते कट करून घेतलेत. आता हे काय करायचे तुम्हाला ते सांगते. आता गॅसचा फ्लेम चालू करून आता इथं काय केले, थोडंसं तूप घेतले, जवळपास 1 चमचा तूप इथं मी घेतलेलं आहे. आता हे कशासाठी तुम्ही म्हणत असताल. आता ह्याला काय करूया, आपण जे काजू आणि बदाम आहे ना त्याच्यासोबत अक्रोड काय घेतलेलं आहे, आपण ह्याला काय करायचे, थोडंसं लाईट गोल्डन होईपर्यंत ह्याला ना त्या तुपामध्ये काय करायचं, फ्राय करून घ्यायचे की जेणेकरून ह्याचा ना क्रंची पण एक छान येईल, की म्हणजे जे आपण डिश बनवते त्याच्यामध्ये जे असं एकदम कडक असे लागतील. त्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं ना ह्याला लाईट गोल्डन होईपर्यंत ह्याला आपण परतून घेऊया. आणि इथं काय करायचं माहिती का, गॅसचा फ्लेम अजिबात हाय करायचा नाही आहे, की जेणेकरून आपले जे काजू बदाम आहे जळण्याची शक्यता असते. तर फक्त आपल्याला एकदम कमी आचेवरती ह्याला काय करायचं, एकदम क्रंचीपणा येईपर्यंत ह्याला ना तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं. तर तुम्ही तर पाहिलं असेल की जवळपास आहे ना आपले जे काजू बदाम अक्रोड आहेत व्यवस्थित झालेत. पण आणखीन एकदा सांगते, जर तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. तर इथं फक्त मी एवढंच जे आहेत आपले काजू बदाम अक्रोड एवढंच मी फ्राय करून घेतले. आता काय केले, एका प्लेटमध्ये मी काय केले, काजू बदाम ते सगळं काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये काय करायचं आहे, थोडंसं तूप टाकायचं की जेणेकरून आपले जे खजूर आहेत ना त्याला अजिबात भांड्याला चिकटणार नाही. आणि एक स्वाद पण, जे साजूक तूप असतं ना त्याचा खरंच खूप स्वाद छान येतो. त्यासाठी मी काय केलं, ह्या रेसिपीमध्ये थोडंसं ना तूप ॲड केलं. त्या तुपामध्ये ना आता हे काय केलं आहे, आपण जे मिक्सरमधून ना खजूर काढून घेतलेत ना ते इथं मी ॲड केलं. ह्याला काय करायचं, चांगल्यापैकी 10 मिनटं तरी जवळपास काय करायचं की असंच कंटिन्युअसली चालवत राहायचे, म्हणजे जेणेकरून त्याचं एक चांगलं बॅटर म्हणजे एक ना छान एक तयार होतं ना. आता हे खजूर जे आहेत ना एकदम मस्त सॉफ्ट झालेत. आता ह्याच्यामध्ये काय करायचे, जे काजू बदाम आणि जे अक्रोड आहे ते मिक्स करून घेऊया. तर तुम्हाला तर आधीच मी बोलले की मला ना खजूर थोडेसे कमी पडले, कारण आणायला तर
घरी कोणच नव्हतं. त्यासाठी आता मला ही रेसिपी बनवायची होती आणि घरी तर कोणच नव्हतं. मग त्यासाठी मी ॲडजस्टमेंट पण थोडंसं केलं. मग तुम्ही पण पाहू शकता की कमी साहित्यामध्ये पण ही रेसिपी होऊ शकते. तिथे तुम्ही पाहू शकता की मस्त असं मी एकसारखं ह्याला काय केलं, मिश्रण तयार करून घेतले आणि जे खजूर आणि आहे ना ते व्यवस्थित एकत्र झालेत. ह्याला आपण काय करायचं आहे आत्ता, गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही आहे. म्हणजे कसं होतं की जळण्याची शक्यता तर असतेच. जेवढं तुम्ही कमी गॅसवरती बनवाल ना तेवढंच खूप छान होईल. आणि इथं मी काय केले, एक कॅरीबॅगचा तुकडा घेतला आहे, आपल्याकडे असतातच. तर हे तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यावरती ना जे आपलं हे सगळं झाले ना ते मिठाई ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि खूप गरम गरमच होती. आणि गरम गरम असतानाच ह्याला काय करायचं, पूर्ण सेट करायचं, एक रोल तयार करून घ्यायचा आहे. आधी मी काय केलं, लगेचच खसखस टाकलेली नाही. ह्याला काय केलं मी, एक चांगला ह्याचा रोल तयार करून घेतला की जेणेकरून हे व्यवस्थित चिकटलं जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी एक ह्याचा रोल तयार झाला. ह्याला काय करायचं, जी कॅरी बॅग आहे ना त्याच्यावरती व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याच्यावरती ना खसखस जी आहे ती इथं टाकून घ्यायची. की खसखशीशिवाय ही जी रेसिपी आहे ना तर कंप्लीट होतच नाही आहे. आणि ह्याला काय फार काही झंझट नाही आहे. घरात जे साहित्य असतात ना त्याच्यापासून ही परफेक्टली अशी बनते. तुम्ही इथं पाहिलं असेल, जी खसखस आहे सगळीकडनं मी पांगून घेतली. आणि जी रोल तयार केला आपण ड्रायफ्रुट्सचा, खजुराचा, तर त्याला काय करायचं, हळूवार हाताने करायचे. त्याला जास्त ताण द्यायचा नाही आहे. तर काय करायचं, व्यवस्थित ना रोल तयार करून त्याच्यावरती पूर्ण खसखस जी आपण पांगून ठेवली होती ना ती लावून घ्यायची. आता तुम्ही इथं पाहू शकता ही मिठाई बघा कशा प्रकारे दिसते. एकदम परफेक्टली अशी मिठाई बनवून तयार झाली आहे. तर ही बघताच तुम्हाला कळेल की आता तुम्ही कोणत्याही सणासुदीला बनवू शकता. आणि तुमच्याकडे पाहुणे वगैरे येणार असतील तर त्याच्या आधी ही रेसिपी इतकी झटपट होती ना, तर मी सांगतो मला 10 ते 15 मिनिटातच ही रेसिपी बनवून तयार होती. आता आपण रोल तयार केला आणि ह्याला काय केलं, मी माझ्याकडे वेळ होता ना तर मी काय केलं, अर्धा तास ना फ्रीजमध्ये ठेवून दिलं की चांगल्यापैकी सेट झाले. आता हे कडक झाले. आता तुम्ही म्हणता कडक कशासाठी करायचं, की हे लगे आपण कट केलं तर हे कट होणार नाही. त्यासाठी काय करायचे, थंड होऊन द्यायचे, नंतर ह्याला कट करून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता हे तर मी कशा प्रकारे कट करून घेतलेत आणि एकदम छान असे कुठंही तुकडा वगैरे निघलेला नाही. एकदम रेसिपी ना माझी परफेक्ट अशी झालेली आहे. एवढीच की कमी क्वांटिटीमध्ये झाली, की जेवढं साहित्य होतं ना, फक्त साहित्य तर भरपूर होतं, फक्त खजुराचा प्रॉब्लेम होता. तर ते आता तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे झाली. आणि कोणाला वाटण काय, ही रेसिपी आपण घरी बनवली, कोणीही ओळखणार नाही की आपण ही घरच्या घरी ही रेसिपी बनवलेली आहे. म्हणून ही रेसिपी ना असं वाटतं की स्वीट होममधूनच आपण मागवलेली आहे. तर तुम्ही तर पाहू शकता की ही एकदम परफेक्ट अशी निघतात. ते ज्यावेळेस आपण फ्रीजमध्ये ठेवू ना थंड होण्यासाठी तर हे पूर्ण सेट झाले. तुटण्याची शक्यता एकदम कमी असते. कोणीही पहिल्यांदा बनवलं तरी ही परफेक्ट होईल. तर फायनली माझी रेसिपी पण तयार झालेली आहे, खजूर ड्रायफ्रूट्स बर्फी. तर तुम्हाला ही कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा. आणि हो, ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना तर खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर आपल्या जेवढ्या व्हिडिओ आहेत ना तेवढं शेअर करायला विसरू नका. कारण काय होतं माहिती आहे का, सगळ्यापर्यंत ह्या व्हिडिओ पोचले तर आणखीन त्यांनाही उत्साही नवीन एक व्हिडिओ बनवायसाठी. तर भेटूया नेक्स्ट